नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये पुढील 24 तासात म्हणजे 1 एप्रिल रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। काही भागामध्ये गारपिटीची पण शक्यता वाढत आहे। छोटीशी अपडेट आहे, चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया। नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रत्नागिरीच्या भागामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसे अमरावतीच्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या भागामध्ये। तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय अमरावतीच्या भागामध्ये। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसे काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय जालना जिल्ह्यामध्ये। तसे बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय लातूर जिल्ह्यामध्ये। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय, काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।